अजितदादा म्हणतात की यांच्या प्रचारामध्ये निलेश यादव यांचं भाषण त्यांनी केलं होतं, प्रचार केला होता आणि त्याची परतफेड म्हणून अशा प्रकारे नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या. आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं. आता सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराचं कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं. चौकशी कालपासून सुरू आहे. हो, त्यांना अटक व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्षात गेल्यावरती, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरती खून, हत्या, गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही, ते जाळावं लागेल. रोहित पवार यांचा प्रचार करताना सुद्धा भयभीत दिसतोय. मला माहित नाही. आभार सुद्धा मानले का? नाही असतील, मला माहीत नाही. प्रश्न आत्ता या क्षणी प्रश्न फक्त त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला हाच आहे.